मित्रमंडळी, आज आपण एक मिरॅकल बघणार आहे. मिट्टी को बनाए बलवान अर्थात मल्टीप्लायर. आम्ही कंपनी असा दावा करत होतो की आमचं हे प्रोडक्ट जर तुम्ही सलग 7 वर्ष वापरला तर तुम्हाला यानंतर त्या प्लॉटमध्ये कुठलंही खत वापरण्याची आवश्यकता नाही. पण हे जे स्टेटमेंट आम्ही त्यावेळेला केलं होतं त्याचा एक प्रत्यक्ष अनुभव, ज्याला आपण रिझल्ट म्हणू किंवा पुरावा म्हणू, यासाठी आपण प्रत्यक्ष या क्षेत्रामध्ये आलेला आहे. दादा, आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी या विषयावरती बोलूयात. दादा, तुमचं नाव काय? बाबू रामप्पा चौगले, हिरेकोडी, तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव. चिक्कोडी तालुक्यातल्या हिरेकवडी या गावात आलेला आहे. नंदेवाडी हिरेकवडी. आपला हा 1 एकराचा ऊसाचा प्लॉट आहे. आपण त्यांचे प्रत्यक्ष काय अनुभव प्रश्नांच्या द्वारे विचारूयात. दादा, तुमचा अनुभव सांगा मला. आम्ही बघा पहिले वर्षात 7 किलो 8 किलो घाललंय आणि 70 दिलंय, 70 टन. आणि दुसऱ्या वर्षी 80 टन. तिसरा, चौथा, 5वा, 7वा वर्षी हुमणी लागलंय ते 30 टन 30-35 टन होत आहे. आता 7 वर्ष झाल्यानंतर आम्ही सगळं काढून नवीन लावणं केलं आहे. त्याला मल्टीप्लायर नाही, काय सगळं खत नाही, काय नाही. आता पाणी सोडायचं, 2 सारे कसं काढलं आहे, एवढं आम्ही खत काय नाही असं झालं आहे. मित्र, त्यांचं म्हणणं असं आहे की पहिल्या वर्षी ज्यावेळेला त्यांनी मल्टीप्लायर वापरायला चालू केलं त्यावेळेला एकरी त्यांनी 8 ते 10 किलो मल्टीप्लायर वापरलं. प्रतिवर्षी जवळपास त्यांना 70 टनापासून पहिलं ॲव्हरेज निघालं. 70, 60, 50 असं करत आलेलं आहे. 70 वर्षी 80, 70, 80, तिसऱ्या वर्षी 30-35 तिसऱ्या वर्षी 30-35. लागले म्हणून त्याच्यानंतर 3ऱ्या-4थ्या वर्षानंतर या प्लॉटमध्ये हुमणीचा प्रादुर्भाव झाला आणि जसं जसं हुमणी लागायला लागली तसं इथला उतारा कमी करत गेलेला इथला. तरी पण या एप्रिलपासून त्यांच्या या पण ह्याच्यामध्ये 3ऱ्या वर्षानंतर सुद्धा परत लावण नाही केली. 4था वर्ष, 5वा वर्ष, 6वं वर्ष, 7वं वर्ष असं सलग तोच ऊस ठेवला त्यांनी. परत लावण नाही केली 7 वर्षामध्ये. रिजल्ट पासून काढलं नाही. पहिल्या वर्षी जो ऊस लावलेला आहे ती पहिल्या वर्षाची लावण आहे. आजचं या प्लॉटमधलं या ऊसाचं सदरचं 7वं वर्ष आहे. या गेल्या 7 वर्षात त्यांनी लावण अजिबात केलेली नाही. पहिलीच लावण आहे. जरी हुमणी लागली तरी त्यांनी प्लॉट तसाच चालू केला. त्याच्यानंतर त्यांनी कितव्या वर्षापासून मल्टीप्लायर द्यायचं बंद केलं? 7 वर्षानंतर आता त्यांनी मल्टीप्लायर पण दिलेलं नाही आहे. रासायनिक खत पण कुठल्याही पद्धतीचं इथं वापरलेलं नाही आहे. पहिल्या वर्षापासून 7व्या वर्षापर्यंत कुठलंही रासायनिक खत अजिबात वापरलेलं नाही. गेल्या 7 वर्षामध्ये मल्टीप्लायर सोडून त्यांनी कुठलंही वापरलेलं नाही. अगदी शेणखत सुद्धा नाही आणि रासायनिक खत पण नाही वापरलेलं. आता त्याच्यात पुढची महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 7व्या वर्षाचा ऊस गेल्यावर मग जी लावण केली त्याला मल्टीप्लायर सुद्धा नाही वापर. अच्छा. आणि आत्ता जो पाठीमागचा ऊस आहे 7 वर्ष पूर्ण झाल्यानंतर नवीन लावण केली आणि त्याने आम्हाला घरात असा अनुभव सांगितला. लावण केल्यानंतर खूप मोठा पाऊस पडला आणि जवळपास 15 दिवस या शेतामध्ये पाणी होतं. त्याच्यानंतर वाढ बरेच महिने खुंटली होती. तरीसुद्धा आजच्या घडीला त्यांचा ऊस तुम्ही मागं बघू शकता. जवळपास आम्ही मोजलेला 23 कांड्यावरती ऊस आहे आणि 26 कांड्यावरती ऊस आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे यावर्षी त्यांनी मल्टीप्लायर सुद्धा वापरलेलं नाही. म्हणजे आम्ही जो दावा करत होतो की 7 वर्षानंतर तुम्हाला या प्लॉटमध्ये मल्टीप्लायर सुद्धा वापरायची गरज नाही, तो प्रकार त्यांनी इथं स्वतः सिद्ध करून दाखवलेला आहे. मल्टीप्लायर नाही, शेणखत नाही, दुसरं कुठलंच खत नाही. मल्टीप्लायर तर सोडा, शेणखत पण नाही आणि कुठलंच खत नाही, फक्त पाणी आणि फक्त पाणी दिलेलं आहे. बरोबर. अजून काय सांगाल? आता ऊस किती होईल असं तुमचा अंदाज आहे? आता 50-55 होईल. किती गेलाय? 30 टन गेलाय. आणि अजून आता चालू आहे तुमचं? 36 टन गेले. एक ट्रिप गेलेली आहे. 36 टन ऑलरेडी ऊस गेलेला आहे यांचा.
ॲव्हरेज त्यांचं तरी 50 टनाचं त्यांचं आता या वर्षीचं ॲव्हरेज आहे. 20 गुंठ्यात 33 टन गेलेलं आहे. 36 छत्तीसगड 20 गुंठ्यामध्ये 36 टन आतापर्यंतचा ऊस गेलेला आहे. अजून अजून आहे किती होतंय बघायला पाहिजे. 20 गुंठ्याचं 33 टन झालंय आता. आमचे फड 36. आमची गँगमन सांगितलंय आता आणि एक ट्रिप होतंय म्हणून सांगितलंय. किती होतंय किती होतंय बघायला बघू पाहिजे. की आता पूर्ण झाल्यावर जी तुमच्याकडे पावती येईल त्याचा पण आम्हाला फोटो काढ. बरं. एक तर धन्यवाद सर तुम्ही की आभारी तुमचे आम्ही ह्यासाठी आहोत की तुम्ही पहिल्या दिवसापासून 100% मल्टिप्लायर वापरलं, दुसरं काहीही वापरलं नाही, इतका तुम्ही विश्वास ठेवलात आणि त्याची तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स मिळाले. माती कशी आहे असं तुमचं मत आहे? माती जरा येईल